श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्याने काय फायदा होतो? चला जाणून घेऊया. समुद्राच्या खोल भागात वसलेल्या क्षीरसागर या नागींच्या मोक्षप्राप्तीच्या या महान कथेतून तेथील दृश्य अतिशय दिव्य आणि सुंदर होते. क्षीरसागरातील लाटांच्या मध्ये भगवान विष्णू शेषनागाच्या सावलीत आरामात बसले होते. त्याच्या निळ्या रंगाच्या शरीराने दैवी तेज प्रसारित केले. त्याच्या शेजारी त्याची आई लक्ष्मी बसली होती. सर्वत्र दिव्य प्रकाश होता आणि शांत संगीताचा आवाज वातावरणात प्रतिध्वनित होत होता. या दरम्यान देवर्षी नारदजी एका पवित्र मार्गावरून आकाशातून तिथे पोहोचले. नारदजींच्या हातात दैवी वीणा होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर क्षुल्लक चिंतेच्या रेषा होत्या. भगवान विष्णूने नारदाकडे पाहिले आणि हलक्या स्मितहास्याने म्हणाला, नारद, ये, तुमचे स्वागत आहे. असे वाटते की तुम्ही कशात तरी व्यस्त आहात. काय हरकत आहे? तुमच्या प्रवासात काही अप्रिय घटना घडली आहे का? नारद भगवान विष्णूला नमन करून म्हणाले, हे भगवान, मी आत्ताच पृथ्वीवरून परत येत आहे. पृथ्वीभोवती फिरत असताना मला एक अतिशय विचित्र दृश्य दिसले. तिथे काही लोक पिंपळाचे झाड कापताना दिसले. जणू त्यांना त्यांचे महत्त्व माहीतच नव्हते. दुसरीकडे काही तपस्वी, ऋषी आणि साधक त्या झाडाची पूजा करत होते. ते त्याची प्रदक्षिणा करत होते, त्याला पाणी अर्पण करत होते आणि भगवान विष्णूंची स्तुती करण्यासाठी मंत्रांचा जप करत होते. हे परमेश्वरा, पिंपळाच्या झाडाचे रहस्य काय आहे हे मला हा विरोधाभास पाहण्याची उत्सुकता होती. हा वृक्ष इतका पवित्र का आहे की काही लोक त्याची पूजा करतात आणि ज्यांना त्याचे ज्ञान नाही ते तो कापण्याचे पाप करतात? कृपया मला त्यांचे महत्त्व तपशीलवार सांगा, जेणेकरून मी हे ज्ञान जगात पसरवू शकेल. भगवान विष्णूच्या चेहऱ्यावर एक सौम्य हास्य फुलले. तो हलक्या आवाजात म्हणाला, नारद, तुमचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पिपलचे झाड हे काही सामान्य झाड नाही. हे झाड स्वतःच माझ्या रूपाचे प्रतीक आहे. हे केवळ देवांचे निवासस्थान नाही, तर त्यांची पूजा केल्याने मानवांच्या सर्व पापांचा नाश होतो आणि त्यांना मोक्ष मिळतो. ऐका, मी तुम्हाला पिपळाच्या झाडाचे महत्त्व सांगेन. ज्यात हे झाड पवित्र का आहे आणि त्याची पूजा का करावी हे स्पष्ट होईल. हे नारद, या कथेचे केवळ कथन आणि ऐकणे माणसासाठी सद्गुणी आहे. जो कोणी ही पवित्र कथा आदराने आणि भक्तिभावाने ऐकतो, त्याला असंख्य सद्गुण मिळतात. जी व्यक्ती ही कथा ऐकते, तिची जन्मानंतर जमा झालेली पापे नष्ट होतात. त्याने त्याच्या अज्ञानात कितीही मोठे पाप केले तरी हरकत नाही. ही कथा ऐकून त्याला पापांपासून मुक्ती मिळेल. या कथेच्या श्रोत्याला त्याच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. त्यांचे पूर्वज समाधानी आहेत आणि त्याला आनंद, समृद्धी आणि शांतीचा आशीर्वाद देतात. परिणामी पूर्वजांचे क्षण संपतात आणि त्यांच्या मार्गातील अडथळे दूर होतात. ही कथा ऐकणारी व्यक्ती त्याच्या घरातील दुर्दैव, गरिबी आणि दुःख दूर करते. तिच्या कुटुंबात आनंद, समृद्ध आणि सौभाग्य आहे. त्याचे आयुष्य नेहमीच आनंदी राहील. जर कोणत्याही पुरुष किंवा स्त्रीला बाळाचा आनंद मिळण्यात अडथळे येत असतील, तर त्यांनी ही कथा ऐकून पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. त्याला मूल झाल्याने तो आनंदी असला पाहिजे. नारदजी आनंदाने आणि कुतूहलाने म्हणाले, स्वामी, मी लक्षपूर्वक ऐकत आहे. कृपया ही कथा समजावून सांगा. भगवान विष्णू म्हणाले, हे नारद, प्राचीन काळात एक अतिशय गरीब माणूस राहत होता, ज्याचे नाव हरिदास होते. हरिदास प्रामाणिक आणि मेहनती होते, परंतु त्यांचे जीवन अत्यंत अडचणींनी भरलेले होते. तो जंगलातील लाकूड कापून विकून आपल्या कुटुंबाची काळजी घेत असे. त्यांचे कुटुंब खूप मोठे होते. त्यांचे वृद्ध आई-वडील, त्यांची पत्नी गायत्री आणि 3 लहान मुले रात्रंदिवस कष्ट करीत असत.
पण तरीही कुटुंबासाठी पुरेसे अन्न मिळणे कठीण होते. त्यांच्या घरात कोणतेही धार्मिक कार्य नव्हते आणि देवतांची पूजा होत नसे. हरिदासला धर्मग्रंथांचे आणि धार्मिक महत्त्वांचे ज्ञान नव्हते. एके दिवशी हरिदास हातात कुऱ्हाड घेऊन जंगलात गेला. तो पहाटेपासून जंगलात भटकत होता, पण त्याला दूरवरच एकही वाळलेले झाड सापडले नाही. त्याचा थकवा वाढत होता आणि मध्ययुगात सूर्य चमकत होता. हरिदासला काळजी वाटू लागली की जर त्याने आज लाकूड घेतले नाही तर घरात उजेड जळणार नाही. भूक आणि तहान यामुळे त्रस्त होऊन तो आणखीन जंगलात जाऊ लागला. जंगलातील हा भाग भयानक होता. उंच झाडे, दाट द्राक्षे आणि झुडपे यामुळे सूर्यप्रकाशही पृथ्वीवर पोहोचू शकला नाही. काही ठिकाणी साप, विंचू आणि इतर हिंसक प्राण्यांचे धोकेही दिसले, पण हरिदासच्या सक्तीमुळे तो तिथे ओढला गेला होता. बराच वेळ भटकल्यानंतर त्याला अचानक एक मोठे झाड दिसले. झाड त्याच्या भोवती एक विचित्र तेज पसरवत होते. त्यांच्या फांद्या आकाशाला स्पर्श करत होत्या आणि त्याची मुळे पृथ्वीला खोलवर बांधत होती. ते एक पिंपळाचे झाड होते. हरिदासने स्वतःशीच विचार केला, अरे, हा वृक्ष किती मोठा आणि मजबूत आहे. जर मी त्याच्या काही फांद्या कापल्या तर ते आजचे काम होईल. मग त्याने कुऱ्हाड घट्ट पकडली आणि झाडाजवळ पोचला. झाडाखाली उभा राहून त्याने थोडा वेळ आजूबाजूला पाहिले आणि कुऱ्हाड उचलली. जसा तो झाडाला कुऱ्हाडीने मारणार होता, मग एक मोठा आवाज आला, जो एका स्त्रीच्या आवाजासारखा होता. अरे यार, थांबा. त्यावर तुम्ही काय करणार आहात? हरिदासने आश्चर्याने आजूबाजूला पाहिले, पण तिथे कोणीही दिसले नाही. थोड्या वेळाने झाडाच्या खोडाजवळ एक राक्षसी काळा साप दिसला. तो तिला दुखवू शकत नव्हता. आज मला 100 वर्षे पूर्ण झाली आहे. माझे पती धर्मपाल इथे येऊन या झाडाला पाणी अर्पण करतील याची मी वाट पाहत आहे. तरच मला सर्प योनी मार्गापासून मुक्ती मिळेल. हे सांगताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिच्या आवाजात राग आणि संताप स्पष्ट दिसत होता. हृदयेशला हे ऐकून धक्का बसला. त्याने जे ऐकले ते स्वप्न होते की वास्तव्य हे त्याला सांगता आले नाही. त्याच्या मनात भीती आणि शंका होती. नागा मुलीची दयाळू कथा ऐकून हरिदासला धक्का बसला. त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि अविश्वास दिसून आला. तो यात कसा सहभागी होणार आहे हे त्याला माहीत नव्हते. तेव्हाच आश्रमाचे ऋषी दैवी तेजाने तेथे प्रकट झाले. त्याचा आवाज गंभीर आणि आशीर्वादाने भरलेला होता. ऋषीने हरिदासाकडे पाहिले आणि म्हणाला, हे हरिदास, हे सर्व तुमच्या भूतकाळातील कृतींचे फळ आहे. या नागमोडी मुलीच्या जीवनात तुम्हाला कोणते स्थान आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? हरिदासने त्या ऋषीकडे विस्मयाने पाहिले आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, हे शिव, कृपया माझ्यावर कृपा करा आणि मला माझ्या जन्माच्या रहस्याविषयी माहिती द्या. हे सर्व काय चालले आहे? या मुलीशी माझा संबंध कसा आहे? मुनींनी डोळे बंद केले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर चमक दिसली. मग तो म्हणू लागला, हरिदास, सुमती नावाच्या या नागा मुलीची तुमच्या आधीच्या जन्माची कथा ऐका. तू तिचा नवरा होतास. त्या जन्मात तुम्ही धर्मपाल नावाचे सद्गुणी आत्मा व्यापारी होता. तुम्ही सुमतीशी लग्न केले होते आणि तिचे जीवन अधिक चांगले करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. तुम्ही प्रामाणिक व्यक्ती होता. सुमतीला योग्य मार्गावर आणण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले, पण त्याने तिच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केले. हरिदास आश्चर्याने आणि अविश्वासाने म्हणाला, मी या सर्पकन्येचा पती होतो का? मुनी हसला आणि म्हणाला, होय हरिदास. सुमतीने तिच्या अहंकारामुळे आणि अज्ञानामुळे पिंपळाच्या झाडाचा अपमान केला होता, ज्यामुळे त्याला सापाच्या योनीचा शाप मिळाला.
पण तुमच्या पुण्यकर्मांमुळे भगवान विष्णूने असा नियम केला की केवळ तुमच्या हातातून पाणी अर्पण केल्याने सुमतीला या शापापासून मुक्तता मिळेल. तुम्ही येथे केवळ तुमच्या नशिबामुळे आला आहात. तुम्ही आज येथे आला आहात हा योगायोग नाही, तर तो कायद्याचा कायदा आहे. आतापर्यंत शांतपणे उभी राहिलेली सुमती ऋषींचे शब्द ऐकून हरिदासाच्या चरणी पडली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, प्रभू, माझ्या आधीच्या जन्मांच्या पापांसाठी मी तुझी क्षमा मागतो. माझ्या अहंकारामुळे आणि अज्ञानामुळे मी तुम्हाला दुखावले आणि या पिंपळाच्या झाडाचा अपमान केला. पण आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी प्रार्थना करतो. कृपया या पवित्र झाडाला पाणी अर्पण करून मला या शापापासून मुक्त करा. हरिदासचे डोळे करुणेने भरले होते. त्याने नागामुनीबद्दल कोणताही राग किंवा द्वेष दाखवला नाही, परंतु तिच्या मनात आदर आणि सहानुभूतीची भावना जागृत झाली. त्याने ऋषींकडे पाहिले आणि म्हणाला, हे ऋषी, मला सांगा की मी हे पवित्र कार्य कसे पूर्ण करू शकतो. ऋषी हरिदासाला पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन गेले आणि म्हणाले, हे वत्स, या झाडाला श्रद्धेने पाणी अर्पण करा आणि भगवान विष्णूंचे स्मरण करा. यामुळे तुमच्या आधीच्या जन्मांचे बंधन संपुष्टात येईल आणि सुमतीला देखील स्वातंत्र्य मिळेल. हरिदासांनी जवळच्या कलशातून पाणी भरले आणि पिंपळाच्या झाडासमोर उभे राहून आपल्या मनात भगवान विष्णूंचे ध्यान करत पाणी अर्पण करण्यास सुरुवात केली. जेव्हा तो पाण्याच्या प्रवाहावर चढून पिंपळाच्या मुळापर्यंत पोहोचला, तेव्हा एक अद्भुत घटना घडली. पिंपळाच्या झाडाखाली एक दिव्य प्रकाश पसरला आणि मुलीचे सर्प रूप हळूहळू नष्ट होऊ लागले. त्या ठिकाणी एक सुंदर स्त्री दिसली. त्याचा चेहरा उजळला, जणू ती स्वतः देवी आहे. सुमतीने हात जोडून हरिदास आणि मुनींना नमन केले. सुमती म्हणाली, हे स्वामी, तुमच्या सद्गुणांमुळे आणि भगवान विष्णूंच्या कृपेने मला आज या शापापासून मुक्ती मिळाली आहे. मी तुमचा आभारी आहे. तू केवळ माझ्या पापांचे प्रायश्चित्त केले नाहीस, तर मला तारणाच्या मार्गावर आणले. ऋषींनी तिला आशीर्वाद दिला आणि म्हटले, हे सुमती, आता तू स्वर्गीय निवासासाठी निघून जा. तुमची कसोटी संपली आहे. भगवान विष्णू तुम्हाला आशीर्वाद देतील. सुमतीने पुन्हा एकदा पिपळ वृक्षाची प्रदक्षिणा केली आणि तेथून दैवी प्रकाशासह स्वर्गीय निवासस्थानी निघून गेली. या घटनेनंतर हरिदासच्या जीवनात मोठा बदल झाला. त्याला पिंपळाच्या झाडाचे वैभव समजले आणि तो दररोज त्याची पूजा करू लागला. त्यांनी आपल्या कुटुंबालाही धर्मांच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित केले. तो शिकला की पवित्र वृक्षांचा आदर आणि देवांचे स्मरण जीवन यशस्वी करते. भगवान विष्णूने पिपळ वृक्षाचे महत्त्व सांगणारी कथा संपवली. त्यांच्या चेहऱ्यावर आशा आणि करुणेची एक चमक होती. देवर्षी नारद खूप भावुक होऊन बसले होते. भगवान विष्णूंची स्तुती करताना तो म्हणाला, हे भगवान, तुम्ही पिपळ वृक्षाचे वैभव आणि ही कथा सांगून माझी उत्सुकता शांत केली आहे. मी आभारी आहे. या कथेवरून हे स्पष्ट झाले की मनुष्य केवळ त्याच्या अज्ञानामुळे आणि अहंकारामुळे पापाच्या मार्गावर चालतो, पण ते केवळ तुमच्या कृपेनेच वाचवता येईल. हा वृक्ष केवळ पवित्र नाही, तर तो तुमचा दैवी आत्मा आहे. भगवान विष्णू हसला आणि म्हणाला, हे सत्य आहे. पिंपळाचे झाड हे सृष्टीचे जीवन आहे. मी स्वतः त्यात राहतो. भगवान शिव खोडामध्ये आणि ब्रह्मा फांद्यांमध्ये राहतात. या झाडाची पूजा केल्याने मनुष्याला 3 देवांचा आशीर्वाद मिळतो. जो कोणी ही कथा श्रद्धेने ऐकेल, तिचे वर्णन करेल किंवा पिंपळाच्या झाडाची पूजा करेल, त्याला माझे सर्वोच्च निवासस्थान मिळेल. त्याची सर्व पापे धुवून जातील आणि त्याला जीवनात सुख, शांती आणि परलोकात मोक्ष मिळेल. नारद म्हणाले, स्वामी, मी लगेच पृथ्वीवर जाऊन या कथेचा प्रचार करेन. मी लोकांना सांगेन की पिंपळाच्या झाडाचा अपमान होता कामा नये.
त्यांची पूजा करून ते तुमची साथ मिळवू शकतात. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.